छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा, भव्य दिव्य शोभायात्रा व भूमिपूजन सोहळा संपन्न। कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांच्या संकल्पनातून व स्वखर्चातून उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळ्याची भव्य दिव्य शोभायात्रा व भूमिपूजन सोहळा आज दिनांक 6 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजता जिल्हा परिषद मैदान पासून छत्रपती शिवाजी महाराज यांची शोभायात्रा काढण्यात आली। यावेळी जागोजागी जेसीबीच्या सहाय्याने फुलांची उधळण करण्यात आली। ही शोभायात्रा संत रामचंद्र सात महाराज लमानदेव मंदिर येथे संपन्न झाली। या शोभायात्रेत कळमनुरी मतदारसंघातील हजारो शिवप्रेमी यांची उपस्थिती होती। या हिंदुस्थानासाठी ज्या ज्या महापुरुषांनी आपल्या रक्ताचं पाणी केलं, आपलं रक्त सांडलं, अशा संपूर्ण महापुरुषाचे पुतळे आपल्या या कळमनुरी मतदारसंघामध्ये बसवण्याचा संकल्प आमचा आहे। त्यामध्ये हिंदुस्थानाचं आराध्य दैवत राजा छत्रपती शिवाजी महाराज असतील, राजमाता अहिल्यादेवी होळकर असतील, क्रांतीसूर्य बिरसा मुंडा असतील, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, संत सेवालाल महाराज असतील, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असतील, हे संपूर्ण महापुरुष या महापुरुषाची या ठिकाणी या कळमनुरी शहरामध्ये वाजत गाजत एकदम जोशामध्ये, आता तुम्ही जर बघितलं असेल तर एकदम सुंदर असं या ठिकाणी स्मारक बांधण्याचा संकल्प शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही केलेला आहे। अनेक पुतळे या ठिकाणी आपल्या माध्यमातून झाले। प्रत्येक समाजातला घटक आपल्या सोबत आहे, जनसमुदाय कसा उत्साह पाहण्यात आमच्या माध्यमातून नाही, शिवसेनेच्या माध्यमातून, सर्वसामान्य जनतेच्या माध्यमातून आज या ठिकाणी माझ्या राजा छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वारूढ पुतळ्याचं आपण या ठिकाणी भूमिपूजन करतोय। यामध्ये फक्त एक मराठा समाजच नव्हे, सर्व जाती धर्माचे लोक तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये समाविष्ट आहेत। मग आज 2-4 दिवसांनी तुम्हाला सांगतो माझ्या क्रांतीसूर्य बिरसा मुंडाचं सुद्धा भूमिपूजन आम्ही करणार आहोत, सेवालाल महाराजाचं सुद्धा करणार आहोत। तुम्ही बघितलं असेल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत गौतम बुद्धाचं भूमिपूजन झालेलं आहे। राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा सुद्धा तुम्हाला सांगतो की अनावरण सुद्धा झालेला आहे। अशा संपूर्ण महापुरुषांचे या ठिकाणी कळमनुरीमध्ये संपूर्ण जाती धर्माचे लोक, 18 पगड जातीचे लोक या ठिकाणी सोबत घेऊन आमच्या सर्व महापुरुषाचे पुतळे आम्ही या ठिकाणी उभारणार। न्यूज 15 मराठीसाठी प्रतिनिधी नारायण काळे, हिंगोली।